इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा चालूच आहे आणि या बोर्ड परीक्षेमध्ये आजच विज्ञान भाग 1चा पेपर झालेला आहे. आपण त्यापूर्वी विज्ञान भाग 1मध्ये घेतलेले IMP प्रश्न, त्याचबरोबर कृतीयुक्त प्रश्न आणि त्याबरोबरच सांगितलेले काही पुस्तकातले महत्त्वाचे टॉपिक्स याच्याबद्दलचे प्रश्न आलेले होते. नमस्कार, मी महमूद मुलानी सर. महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कालच्या त्या पेपरमध्ये आपण सांगितलेल्या प्रश्नांचा जेव्हा आपण त्यात पाहिलं तेव्हा आपल्याला खूपच आनंद झाला, कारण मी घेतलेल्या गेल्या 4-5 दिवसांमध्ये विज्ञान 1चे अनेक प्रश्न जे माझ्या ऑलरेडी व्हिडिओमध्येच मी सांगितलेले आहेत ते तिथं आलेले दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपला गेज अचूक ठरलेला आहे. आज आणि उद्यासुद्धा आपण विज्ञान भाग 2बद्दल काही वेळेला आता सेपरेट व्हिडिओ सायन्स पार्ट 2 सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवला जाईल, त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेटली मी ते सांगतो. त्यामध्ये आपण काही कृतीयुक्त प्रश्न सोडवून घेतो आहोत, काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, काही त्या वेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत जे परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि येतात सुद्धा. अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहतोय. सुरुवातीला थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे विज्ञान भाग 2च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत. ओके, आणि यामध्ये जे काय आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स घेतो आहोत ते आपल्याला गोबनी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम या ठिकाणावरून तिथले विज्ञान शिक्षक श्री सुरेश केनवडकर सर आणि श्री राजेश वाघ सर यांनी पाठवून दिलेले आहेत. अर्थात हा चेहरा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा चेहरा बऱ्याच जणांना माहीत आहे. आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही. तरीही औपचारिकता म्हणून सुरुवातीला सांगावं लागतं की महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये जे काही वेगवेगळे व्हिडिओज येतात ते तयार करणारा मी स्वतः महमूद मुलानी सर, इंदापूर, जिल्हा पुणे या ठिकाणावरून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करतो आहे. या व्हिडिओ तयार करण्यापाठीमागची खरी प्रेरणा जी आहे ती आमचे मित्र आगरकर सर, एकाड सर, चौधरी सर, कांबळे सर इत्यादी अनेक जे काही आमचे विज्ञान शिक्षक मित्र आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने हे काम चाललेलं आहे. त्याबरोबरच आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री घोरपडे सर यांचंही या सगळ्या कामांमध्ये मोलाचा वाटा आहे. या पद्धतीनं आपण ही आजची PPT आपली तयार करतो आहोत. PPT तयार करत असताना सुरुवातीलाच आपण इथं आता आपण थेटपणे पाहतो आहोत ते अनुवांशिकता व उत्क्रांती या प्रकरणामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे कृतीयुक्त प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात. त्यामध्ये पहिलाच प्रश्न सांगितलेला आहे, प्रथिन संश्लेषण या क्रियेमध्ये तुम्हाला इथं 3 शब्द लिहायला सांगितलेले आहेत. पुस्तक तुमच्यासमोर असेल, चांगली गोष्ट आहे, पुस्तक उघडून ठेवा. तिथं तुम्हाला हे 3 शब्द लिहिणं गरजेचं होतं, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. कारण त्या प्रथिन निर्मितीमध्ये हे 3 शब्द अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत आणि अशा पद्धतीनं ही जी काही प्रक्रिया चालते या प्रक्रियेला आपण सेंट्रल डोग्मा असंही म्हणतो. याप्रमाणे हे सगळे शब्द आपल्याला झालेले आहेत. ओके, पुढे जाऊयात. पुढचा जो आकडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या पुस्तकामध्ये किंवा या प्रकरणामध्ये आलेले वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची नावं आणि त्यांनी लावलेले शोध इथं तुम्हाला पुढे लिहायचे आहेत. म्हणजे डार्विनने नेमका त्याचा उत्क्रांतीवाद कसा मांडला, लॅमार्कचं नेमकं काय म्हणणं होतं, वापरलेल्या, उपयोगात आणलेल्या किंवा उपयोग न केलेल्या अवयवांचं काय घडतं हे लॅमार्कने सांगितलं. त्याचबरोबर सुरुवातीला मेंडेलने जे काही वेगवेगळे प्रयोग केलेले होते 9वीच्या वर्गात आपण ते शिकलेलो होतो. मग ती एक संकर पद्धत असेल, द्विसंकर पद्धत असेल, त्या दोन्ही पद्धतींसाठी मेंडेलने काय सांगितलं, त्याचे निष्कर्ष काय होते, हे सगळे शोध तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. बारकाईने पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे शोध सापडतील, लिहून काढा. त्यानंतर जोडणारे दुवे, प्लॅटिपस आणि लंगफिश हे प्राणी दिलेले आहेत. हे 2 प्राणी नेमके कोणाला जोडतात, ते नेमके कोणाला जोडतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे उत्क्रांतीच्या पुराव्यांमध्ये होतं. उत्क्रांतीच्या पुराव्यांमध्ये 4थ्या क्रमांकाचा पुरावा जो दिलेला आहे हा 5वा पुरावा, जोडणारे दुवे. याच्यामध्ये प्लॅटिपस, लंगफिश ही दोन्ही नावं दिसत आहेत आणि या 2 नावांमध्ये मुद्दाम मी तुम्हाला पुस्तक दाखवतोय, परंतु तुम्ही म्हणाल की हे नेमकं कुठं होतं, पुस्तकात होतं हे सगळं, म्हणजे पुस्तकातच असतं. आता हे प्लॅटिपस कुठं आहे तर लिहिले बघा स्पष्टपणे, प्लॅटिपस. मी त्याला मुद्दाम हायलाईट करतो. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी
सरीसृप प्राणी आणि सस्तन प्राणी यांना जोडतो. का जोडतो यांना? कारण सस्तन प्राण्यांप्रमाणे त्याच्या शरीरावरती केस आहे, दूधग्रंथी आहेत आणि सरीसृप प्राण्यांप्रमाणे तो अंडी घालतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्राण्यांची लक्षणं ते एकाच डकबिल प्लॅटिपसमध्ये आहेत. म्हणून तुम्हाला इथं जे उत्तर लिहायचं होतं प्लॅटिपसच्या पुढं तिथं लिहायचं होतं सस्तन प्राणी आणि सरपटणारे प्राणी. सरीसृप म्हणजे सरपटणारे. त्याचप्रमाणे तुम्ही दुसरं उत्तर तुम्ही लिहा लंगफिश. इथं मी तुम्हाला ते फक्त मत्स्य हा एक शब्द महत्त्वाचा सांगतो. आणि जरी तो मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. म्हणजे फुफ्फुसाद्वारे श्वसन कोण करतात? जमिनीवरचे प्राणी. आणि मत्स्य काय आहे? पाण्यातला प्राणी आहे. तरीसुद्धा तो मासा असून सुद्धा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये उत्क्रांती झाली म्हणून हे झालेलं आहे. तर तुम्हाला ते लिहायचंही पुढं. उत्क्रांतीचे 4च पुरावे इथं त्यांनी सांगितलेत, परंतु प्रत्यक्षात तुम्हाला इथं 6 पुरावे लिहायला अजिबात हरकत नाही. कारण 6चे 6 पुरावे तुम्हाला माहीत आहेत. नसतील माहीत तर एकदा पुन्हा पुस्तकामधून नजर फिरवून घ्या. 6ची 6 नावं आपल्याला माहिती पाहिजेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला पुरावा होता तो बाह्यरूपीय पुरावा. हे काही इथं लिहिलं आहे बघा. बाह्यरूपीय पुरावा हा सगळ्यात पहिला पुरावा आहे. खरोखरच उत्क्रांती झाली हे आपल्याला समजतंय. दुसरा पुरावा दिलेला होता तो शरीरशास्त्रीय पुरावा. याला 2 नंबर आहे. 3 नंबरचा पुरावा अवशेषांगे. जसं की आपलं अपेंडिक्स आपण त्याला म्हणतो. अक्कलदाढा, माकडहाड, कानाचे स्नायू, अंगावरील केस हे सगळे आपले अवशेषांगे आहेत. पुराजीव विषयक पुरावे म्हणजे जीवाश्म विज्ञान हेही आपल्याला मिळालेले आहेत. हे सगळे तिथं लिहा तुम्ही. जोडणारे दुवे आणि सगळ्यात शेवटी होतं ते भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. असे तुम्हाला इथं मी लिहून दाखवत नाही आहे. लिहिण्यामध्ये वेळ वाया जाईल म्हणून मी तुम्हाला थेट पुस्तकातनं उत्तर दाखवतो आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ही उत्तरं सगळी आपल्या वहीमध्ये याप्रमाणे 4 टाकून लिहून घ्यायची. अधूनमधून तुम्ही हा व्हिडिओ छानपैकी पॉज करायचा, थांबवायचा. व्हिडिओ थांबवल्यानंतर काय करायचं, मग स्क्रीनवर आपल्याला दिसतंय ते तिथं लिहून घ्यायचं आणि ते लिहिलं पुस्तक बघायचं. पुस्तकातनं ते उत्तर पण लिहून घ्यायचं. उत्तर काय लिहायचं हे मी ऑलरेडी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला अजून पुढं आपल्याला काही बघायचे आहेत. अवशेषांगांची उदाहरणे. इकडं तुम्हाला माकडहाड किंवा ते अक्कलदाढा, अंगावरचे केस, कानाचे स्नायू आणि अपेंडिक्स म्हणजे आंत्र, पुच्छ अशी ती नावं लिहिता आली असती. त्यानंतर उत्क्रांतीचे सिद्धांत कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी मांडले, त्यांची नावं आणि त्यांचे सिद्धांत काय होते त्याच्याबद्दलची थोडक्यात सांगायचं आहे. ज्याप्रमाणे डार्विनच्या सिद्धांतामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे होते तसं तुम्हाला इथं सुद्धा काही मुद्दे सांगायचे आहेत. त्यानंतर मानवाचा प्रवास कसा होत गेला त्याचे टप्पे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 टप्प्यांमध्ये तुम्हाला ते टप्पे सांगायचे. त्या टप्प्यांमध्ये तुम्ही जर इथं बघितलं पुस्तकामध्ये इथेही तुम्हाला 8 टप्पे दिलेले आहेत. या टप्प्यांमध्ये माणूस कसा विकसित होत गेला, कुठल्या वर्षी काय घडलं हे तुम्हाला त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने लिहायचं आहे. म्हणजे सुरुवातीला लेमूरसारख्या प्राण्यापासून विकसित होत गेला आणि शेवटी मग तो क्रोमॅग्नन मानव तयार झाला. इथपर्यंत तुम्हाला माहिती लिहिणं आवश्यक आहे. याप्रमाणे काही कृतीयुक्त प्रश्न पहिल्या धड्याबद्दल आपण बघितलेत. या तासामध्ये मी तुम्हाला संपूर्ण ही जी PPT आहे ती पूर्णपणे दाखवणार आहे. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा व्हिडिओ तयार केला जाईल. त्याच्यामध्ये मी त्यांना दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळं हे इंग्रजीमध्ये लिहिलेलं असेल ते त्यांना मी सांगतो. जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये श्वसन, अंतःश्वसन, बहिःश्वसन असे 2 प्रकार लिहायचे. हे प्रकार इथं लिहिलेले आहेत. पेशी स्तरावरील श्वसन वेगळं असतं आणि आपण जे करतो बाह्य श्वसन ते आपलं फुफ्फुस स्तरावरपर्यंत श्वसन हे वेगळं असतं. ऑक्सिश्वसनाच्या पायऱ्या आहेत. जरा पुस्तकात जाऊन बघून घ्या. ऑक्सिश्वसन त्याच्यामध्ये ग्लुकोज विघटन, त्यानंतर ट्रायकार्बोलिक आम्लचक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असे 3 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. तुम्ही ते नंतर लिहा. त्याचबरोबर खालील शब्दांचे अर्थ लिहा. हे सगळे अर्थ FADH2 NADH2 म्हणजे काय, ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ADP ॲडिनोसिन डायफॉस्फेट, डाय आणि ट्रायमध्ये काय फरक आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत बघा. इथं पहा जरा का NADH2 लिहिलं, FADH2 लिहिलं. ATPचा लॉंग फॉर्म ऑलरेडी 9वीच्या पुस्तकात झालेला होता. आणि याप्रमाणे इथं जे काही शब्द येणार आहेत ETC
म्हणजे नेमकं कसली अभिक्रिया, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया आहे, त्याला ETC असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही ते जाऊन बघू शकता, काहीच अडचण नाही. याप्रमाणे सगळे लॉंग फॉर्म बघायचे आहेत. खालील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता खूप वेळा परीक्षेला आलेला आहे. कुठं होता बरं हा तक्ता? आपल्याकडं पुस्तकात होता एक तक्ता बघा, मी दाखवतो. फेरी IMP म्हणून आपण तो लिहून घेतला बघा. हा तो तक्ता पहिला, हा जो तक्ता इथे दिसतोय तुम्हाला, हा तक्ता ऑक्सिश्वसनाचा, ऑक्सिश्वसन करून मिळालेल्या हा तक्ता. म्हणजे आता मी इथं हा तक्त्याबद्दलची माहिती सांगत होतो. स्निग्ध पदार्थ, कर्बोदक आणि प्रथिनं यांचं रूपांतर शेवटी ऊर्जेमध्ये कसं होतं, हे ऊर्जेमध्ये होणारं रूपांतर जे आहे त्यासाठी घडणारं क्रेब्स सायकल, नेमकं काय घडतं ते सगळं इथं दिलेलं आहे. हे तुम्हाला इथं भरायचं होतं बघा. सनिग्ध असं म्हटलंय, परंतु इथं खरं तर तुम्हाला तो शब्द कुठला होता, तुम्ही तेवढे सुज्ञ आहात. तो जो शब्द आहे तो होता सनिग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने आणि पुढं ॲसिटिल को एन्झाईम वगैरे काही शब्द आहेत. ते सगळे शब्द तुम्ही बघून घ्या पुन्हा एकदा. ॲसिटिल को एन्झाईम ए, आणि हे सगळं जे काही घडतं ते दिलेलं होतं. ही सगळी प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली. त्याबरोबरच खालील तक्ता पूर्ण करा. दुसरा तक्ता पण दिला आहे, त्याची सुरुवात आता हा तक्ता झाला पूर्ण. त्यानंतर जीवनसत्वांचे वेगवेगळे प्रकार, जीवनसत्व इथं आलेली होती, प्रथिनं तयार झाली, त्यानंतर पेशी विभाजन झालं. इथं वरती जीवनसत्वांबद्दलची माहिती दिलेली आहे. काय विचारलं त्यांनी? जीवनसत्वाचे 2 मुख्य प्रकार, त्याच्यामध्ये मेदविद्राव्य आणि जलविद्राव्य अशी 2 प्रकार आहेत. म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारे. आता त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थाची 4 उदाहरणं आणि जलविद्राव्याची 2 उदाहरणं, 4 आणि 2 अशा जागा त्यांनी मुद्दामून तिथं शिल्लक ठेवलेल्या आहेत. केनवडकर सर आणि वाघ सर यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे ॲक्टिव्हिटीज तयार केलेले आहेत. तुम्ही ॲक्टिव्हिटीज जरी सोडवल्या तरी तुमच्या पुस्तकातला अभ्यास छानपैकी होणार आहे. ॲक्च्युली हा तास मला लाईव्ह घ्यायचा होता, परंतु कालचा जो वाईट अनुभव घडला, वाईट याच्या अर्थानं की मी लाईव्ह तास 7 वाजता संध्याकाळी ठेवला हा कृतीयुक्त अध्यापनाचा, आणि झालं काय की त्यावेळेला आमच्या भागातलं रस्त्याचं काम चालू असल्यामुळं नेट बंद पडलं, आणि रस्त्याचं काम चालू असताना JCPनं रस्ते खोदतात, नेटची ती जी काही केबल आहे ब्रॉडबँडची ती तुटते. म्हणून मी मुद्दामून आज लाईव्ह तास न घेता दुपारीच हा तास रेकॉर्ड करतो आहे, आणि साधारणपणे रेकॉर्ड झाला की मी तो यूट्यूबवरती पाठवून देणार आहे. कारण मग तास लाईव्ह जर आपण ठेवला, त्यावेळेला जर नेटने काही घोटाळा केला तर विद्यार्थी वाट बघत बसतात. तसं व्हायला नको म्हणून तुमच्याकडे हा व्हिडिओ ऑलरेडी मी पाठवून देतो आहे. तुम्ही तो बघायचा आहे आणि सोडवायचा आहे. ॲक्टिन, मायोसिन, इन्सुलिन, हिमोग्लोबिन, मेलेनिन, पेशीद्रव्ये, विविध संप्रेरके यांच्याबद्दलचा जो तक्ता आहे तो तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आता या तक्त्यामध्ये आपल्याला उत्तरं कुठं सापडणार आहेत? तुम्ही जर व्यवस्थितपणे पुस्तकात पाहिलं तर तुम्हाला या सगळ्या शब्दांची कुठंतरी माहिती मिळते, आणि ती सगळे शब्द तुम्हाला काहीतरी उत्तर लगेच देतात. आपण बघतो का त्याच्याकडं? हा मोठा प्रश्न आहे. या एकाच माहितीमध्ये म्हणजे इथं इन्सुलिन, ट्रिप्सिन, मायोसिन, ॲक्टिन बऱ्यापैकी नावं या ठिकाणी तुम्हाला सापडत आहेत. त्याच प्रकरणामध्ये बघा सापडेल नक्कीच. काही ठिकाणी किरकोळ इंग्रजीचं मराठी रूपांतर लिहिताना थोडं चुकलेलं असू शकतं. गुणसूत्री विभाजनाचे 4 महत्त्वाचे टप्पे या ठिकाणी 1, 2, 3, 4 टप्पे तुम्हाला लिहायचे. दाखवून देतो कुठे आहेत ते, तुम्ही नंतर ते लिहू शकता. इथं पहा आहेत टप्पे. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था हे ते पहिले 4 टप्पे होते. भाग 1 आणि भाग 2 मध्ये सुद्धा गुणसूत्र विभाजनात तसंच घडतं. भाग 1 मध्ये केंद्रकाचं विभाजन होतं आणि भाग 2 मध्ये बाकी पेशीद्रव्याचं विभाजन होतं. असे ते टप्पे आहेत. ते इथं बघून तुम्हाला पुस्तकातले बघून लिहा, म्हणजे परीक्षेत तुम्ही हे लिहू शकता. प्रकरण नंबर 3, जीवन प्रक्रिया भाग 2. या भाग 2च्या प्रक्रियेसाठी मी तुम्हाला हे काम सांगतोय. मी काय ॲक्च्युली सोडवून सगळं दाखवत नाही. प्रश्न तुम्हाला दिसणं महत्त्वाचं आहे, उत्तर तुम्ही लिहिणं महत्त्वाचं आहे. या जीवन प्रक्रिया भाग 2 मध्ये पहिलाच प्रश्न आहे, ॲक्टिव्हिटी आहे, एकपेशीय प्राण्यातील अलैंगिक प्रजनन कशा प्रकारे होतं त्याचे वेगवेगळे टप्पे तुम्हाला इथं लिहायचे, प्रकार लिहायचे आहेत. कुठं होते हे प्रकार? इथं होते बघा. अलैंगिक प्रजनन लिहिलेलं आहे, युग्मकाशिवाय होणार प्रजनन. त्यामध्ये अलैंगिक प्रजननामध्ये त्यांनी दिलेल्या कप्प्यांप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा लिहायचं आहे ते द्विविभाजन,
त्यानंतर बहुविभाजन आणि तिसरा प्रकार लिहायचा आहे तो कलिकायन. हे झालं कोणामध्ये? एकपेशीय सजीवांमधलं होणारं अलैंगिक प्रजनन. आता दुसऱ्या भागात काय लिहायचं आहे? बहुपेशीय सजीवामध्ये होणारं अलैंगिक प्रजनन आणि याचे वेगवेगळे 5 पद्धती आहेत. 5 मध्ये पहिली खंडीभवन, दुसरी पुनर्जनन, तिसरी मुकुलायन, चौथी पद्धत शाकीय प्रजनन आणि मग 5वी पद्धती आलेली आहे बीजाणू निर्मिती. इकडं त्यांनी आणखी एक पलीकडं कप्पा का दिलेला आहे अलैंगिक प्रजननाचा, तो माझ्याही लक्षात आलेला नाही. राहू दे, ठीक आहे, एवढं तरी तुम्ही लिहू शकता. किंबहुना हे याचे जे आहेत ना 5 प्रकार, ते तुम्हाला इथं 5 प्रकार असे लिहावे लागणार आहेत. बहुपेशीय प्राण्यातील अलैंगिक प्रजननाचे 3 प्रकार जे तुम्हाला इथं वरतीच लिहायचे होते ते लिहिले. त्यानंतर अलैंगिक प्रजननाची उदाहरणे साधे द्विविभाजन अमिबामध्ये होते, उभे द्विविभाजन होतं ते आकृती होती बघा आपल्याकडे, उभं द्विविभाजन आहे. पॅरामेशियममध्ये होणारं हे द्विविभाजन जे आहे ते उभं झालेलं आहे आणि अमिबामध्ये झाले ते आडवं झाले, पॅरामेशियममध्ये सुद्धा झालेलं आहे. याप्रमाणे व्यवस्थित पुस्तक वाचा. बहुविभाजन कोणामध्ये होतं? कलिकायन, कलिका कुठं फुटते, मुकुल हायड्राला कसा येतो, बीजाणू तयार करणारे कोणकोणत्या वनस्पती आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत. अर्थात प्रजनन होतंय. फुलाचे अवयव महत्त्वाचे आहेत. 4 फुलाचे 4 अवयव लिहायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात बाहेरच्या हिरव्या रंगाचं जे असतं ते निदलपुंज, त्यानंतर दलपुंज, इकडं पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक असे हे 4 अवयव तुम्ही तिथं लिहू शकता. पुरुष प्रजनन संस्थेचे जे भाग आहेत ते इथं भाग तुम्ही लिहायचे. त्यासाठी तुम्ही पुन्हा ही आकृती याला बघून घ्यायची. पुरुष प्रजनन संस्थेमध्ये ही आकृती पाहायची. या आकृतीमध्ये तुम्हाला जे वेगवेगळे 4 भाग दिसत आहेत ते वेगवेगळे 4 भाग लिहायचे आहेत. जी जी काही तुम्हाला नावं महत्त्वाची दिसत आहेत ती नावं इथं तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर परागणाचे प्रकार स्वपरागण आणि परपरागण असे 2 आहेत. दोन्ही प्रकार इथं दिलेले होते. पहा, इथं छोट्याशा भागात दिलेले आहेत. जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलात होते त्याला स्वयंपरागण असे म्हणतात आणि जेव्हा 2 भिन्न वनस्पतीतल्या फुलांमध्ये हे घडतं तेव्हा त्याला परपरागण म्हणतात. म्हणजे तुम्हाला इथंही माहिती भरण्यासाठी स्वयंपरागण आणि परपरागण असे दोन्ही प्रकार माहिती पाहिजेत. आवश्यक मंडल ज्याच्यामध्ये पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक तयार होतं, पुकेसर आणि स्त्रीकेसर, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचे वेगवेगळे भाग तिथं खाली तुम्हाला लिहायचे आहेत. संपूर्ण 10 प्रकरणांची माहिती आपल्याला घ्यायची. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच लिहून काढा, म्हणजे तुमचं काम सोपं होईल. स्त्री प्रजनन संस्थेचे भाग तेही तुम्ही स्त्री प्रजनन संस्था इथली बघून त्याचे भाग लिहायचे आहेत. इथंही स्त्री प्रजनन संस्था सांगितली. योनी, गर्भाशय, अंडाशय आणि अंडनलिका हे मुख्य 4 भाग त्यांनी सांगितलेले आहेत. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये 3 आधुनिक पद्धती आहेत इथं दिलेल्या 3 आधुनिक पद्धती. जर एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल तर कुठल्या कुठल्या पद्धती वापरता येऊ शकतात? प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पहिली पद्धत आहे IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे कास नलिकेतील फलन. दुसरी पद्धती आहे भाडोत्री मातृत्व, सरोगसी आणि तिसरी पद्धती आहे वीर्यपेढी. हे 3 नावं तुम्हाला इथं 3 ठिकाणी लिहायची होती. उत्तर पण मी बऱ्यापैकी सांगितलेली आहेत, पुस्तकात तुम्हाला दाखवलेली पण आहे. तुमचं काम आहे फक्त हे बघून हाताखालनं लिहून काढणे एकदा, म्हणजे ती मेंदूपर्यंत पोहोचलेली असतील. उद्याच्या पेपरमध्ये ती आली तर तुम्हाला पुन्हा ती सगळी काय करायची आहेत? लिहायची आहेत. आर्तव चक्राशी निगडीत संप्रेरकांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची. आर्तव चक्र या ठिकाणी दिलेले पहा. हे इथं तुम्हाला ती नावं दिसत आहेत. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, ही तर नावं 2 तयार सापडलीच. त्याच्याशिवाय इथं वरती दिले पहा, पुटिका ग्रंथी संप्रेरक हे एक महत्त्वाचं संप्रेरक आहे. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन हे एक संप्रेरक आहे आणि ल्युटिनायझिंग संप्रेरक म्हणजेच पीतपिंडकारी संप्रेरक अशी 4 नावं तुम्हाला इथं आर्तव चक्राशी निगडीत संप्रेरकांमध्ये लिहायची होती. त्यानंतर जुळ्यांचे प्रकार किती आहेत ते 2 प्रकार तुम्ही इथं लिहायचे. त्याचबरोबर ते
हा इथं लिहिलेले 2 प्रकार आहेत ते लिहायचे. एक युग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे याप्रमाणे. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रजननाचा प्रकार ओळखा. इथं तुम्हाला जे होतं प्रजननाचा प्रकार हा एक प्रकार वेगळा आहे, ही आकृती वेगळी आहे. पॅरामेशियममध्ये होणारं हे द्विविभाजन आहे आणि हे पुनर्जनन आहे. जो अवयव तुटलेला आहे तो पुन्हा तयार होणे किंवा तुटलेल्या अवयवापासून राहिलेले अवयव तयार होणे याला आपण पुनर्जनन असं म्हणलेलं इथं वरती लिहिलेलं आहे. याला आकृती दाखवू द्या तुम्हाला, म्हणजे तुम्हाला परत ती सापडेल. हा हे पाहिजे पुनर्जननमध्ये त्या प्लॅनरियाच्या तुटलेल्या भागापासून राहिलेले भाग तयार झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचप्रमाणे इथं वरती जनक पॅरामेशियमपासून त्याचे 2 भाग होऊन नवजात पॅरामेशियम तयार झालेले आहेत. बहुतांश पुस्तकातली माहिती या ठिकाणी छानपैकी वापरलेली आहे. फुलातील विविध भागाचं कार्य लिहायला सांगितले. आकृती फुलाची दिलेली आहे. खालील आकृती काढून भागांना नावे द्या म्हटले, परंतु इथं आकृतीमध्ये तुम्हाला भागांना नावं द्यायची आहेत. ही आहे पुरुष प्रजनन संस्था. मग याच्यामध्ये कोणते कोणते भाग कुठं कुठं आहेत हे सगळं तुम्ही पुस्तकात आधी जर नीट बघितलं असलं, आकृती स्वतः काढली असली, एकदा नावं दिलेली असतील तर तुम्ही इथं नाव देऊ शकता. त्याचप्रमाणे स्त्री प्रजनन संस्थेमध्ये ही 4 नावं तुम्हाला द्यायची आहेत. आणि त्यानंतर प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन याच्याबद्दलचे आपण आता भाग बघूयात. हे पुस्तकही त्याच्याबरोबरीनं मला पुढं घेऊन जाणं गरजेचं आहे. पुस्तकही आपण पाहतोय, त्याच्यामध्ये उत्तर कुठं कुठं दिलीत ती सगळी आपण बघितली. ओके, पर्यावरणीय व्यवस्थापनाच्या दिशेनं आपण आलो. त्यामध्ये परिसंस्था, अर्थात हा जो काही सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसणारा भाग आहे परिसंस्थेचा, ऑलरेडी हा भाग तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये होता, 9वीच्या पुस्तकात होता आणि त्यामुळे तो तुम्हाला 8वी 9वीच्या पुस्तकातला बघूनच लिहिला तरी चालू शकतो. किंवा इथं पण दिलेला आहे त्यांनी अजैविक घटक, जैविक घटक. 8वीच्या पुस्तकात ऑलरेडी हा चार्ट आहे, कारण 8वीचा पेपर आताच मी जो एक तयार केला त्याच्यामध्ये मी हे अशा प्रकारे टाकलेलं होतं. हाच प्रश्न मी टाकलेला आहे, रिकाम्या जागा भरा म्हणून 5 मार्कांसाठी. त्यानंतर खालील शब्दांचे अर्थ लिहा. WWF, IUC आणि MPCB सापडतील तुम्हाला. याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं आतमध्ये गेलात, काही इंग्रजी शब्द बघितले तर तुम्हाला नक्की ते शब्द सापडू शकतात. एखादा शब्द तुम्हाला मी त्यातला नक्कीच दाखवणार आणि मग पुढे जाणार. अर्थात इंग्रजी पुस्तकामध्ये हे शब्द लवकर सापडतात, कारण ते इंग्रजीत लिहिताना त्यांनी ऑलरेडी ते सगळं तिथं इंग्रजीत लिहून नंतर कंसात शॉर्ट फॉर्म लिहिलेला असतो, त्यामुळे ते लवकर सापडेल. IUCN नैसर्गिक संशोधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था, मुख्यालय इंग्लंड या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये आहे. IPCC म्हणजे काय, UNEP म्हणजे काय, WWF म्हणजे काय, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इथं सापडलेल्या आहेत. वर्ल्ड वाईड लाईफ फंड वगैरे सगळ्या, म्हणजे या 4ही गोष्टी इथं आपल्याला एकाच पानावर सापडल्या. ते होतं पान नंबर 43. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत बघा. पुस्तकात बहुतांश माहिती तुम्हाला अतिशय छान पद्धतीने दिलेली आहे. ती तुम्ही फक्त इथं बघून लिहून काढायचं काम करायचे. प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषण हे संकटग्रस्त झाले. त्यानंतर प्रदूषण पाठीमागं होतं. हे प्रकार होते बघा. हवा, जल आणि भूप्रदूषण कोणामुळे होतात, त्याचे स्रोत काय आहेत, परिणाम काय होतात, उपाय काय करायचे. म्हणजे हा चार्ट तुम्ही तुमच्या पुस्तकात अगोदरच भरलेला असावा, तर तुम्हाला इथं त्या प्रकारांचा उपयोग करता येऊ शकतो. पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे, पर्यावरण संवर्धनासंदर्भातले कायदे कोणते कोणते आहेत, त्यांची नावं. ते कायदे आत्ता आपण मगाशी बघितले बघा, इथं शेवटी दिलेले होते. बहुतांश कायदे, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, त्याच्यातली कलमं, कोणत्या कलमानुसार तुम्हाला कोणती शिक्षा होऊ शकते. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची नावंसुद्धाही पाठ करून घ्या. बरेचसे विद्यार्थी ही ब्रॅकेटमधली माहिती वाचत नाहीत आणि त्याच्याबद्दलचेच प्रश्न येतात. पर्यावरणात माझी भूमिका कशा प्रकारची असू शकते याच्याबद्दल एक छोटासा प्रश्न पुस्तकात दिलेला होता. बऱ्याच जणांनी तो नीट बघितलेला नव्हता. मागच्याच परीक्षेत हा प्रश्न आला होता बघा. सर्व सजीवांच्या कल्याणासाठी मानवाची सकारात्मक भूमिका असणे गरजेचे आहेत. त्यामध्ये पुढील भूमिका महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या भूमिका सांगितल्यात,
संरक्षक, संघटक, मार्गदर्शक आणि वृक्षमित्र अशा या त्या 4 भूमिका आहेत. या भूमिका तुम्हाला नेमक्या करायला का आवडतील, त्याच्या पाठीमाग काय तुम्ही करू शकता ते तिथं लिहायचे. धोक्यात आलेल्या प्रजातींची नावं ऑलरेडी तुम्हाला इथं झालेली आहेत. कोणकोणत्या प्रजाती धोक्यात आलेल्या आहेत. PDF पुस्तक उघडून ठेवलं आहे मी समोर, त्यामुळं हे लिहिणं जरा सोपं जातं, मला पाहणं सोपं जातं. धोक्यात आलेल्या प्रजातीचं वर्गीकरण 4 प्रकारात केलेलं आहे. 1 संकटग्रस्त, 2 दुर्मिळ, 3 संवेदनशील आणि 4 अनिश्चित अशी 4 नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची. पर्यावरणाबद्दलची घोषवाक्य तुम्ही स्वतः तयार करून इथं लिहू शकता. तुमच्या मनाने तयार केलेली घोषवाक्य अतिशय चांगली असतील. ही खाली चित्रामध्ये दिसणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? अर्थात थोडंसं जर तुम्ही याला झूम करून बघितलं तुम्हाला दिसतंय बघा इथं नाव पयांग जाधव, पयांग मोलाई असं ते नाव तिथं लिहिलेलं आहे. चित्रावरचं तुमचं काय म्हणणं आहे ते इथं थोडंसं काळजीपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. खालील चिन्हांचे अर्थ म्हणजे पाणी वाचवा, सौर ऊर्जेचा वापर करा, पुनर्चक्रीकरण करा, हे सुद्धा परीक्षेत विज्ञान भाग 2 मध्ये प्रत्येक वेळेला असतं. त्यानंतर आहे पार्ट हरित ऊर्जेच्या दिशेने, त्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीचा ओघ तक्ता दिलेला आहे. हा ओघ तक्ता आपल्याकडे पुस्तकामध्ये ऑलरेडी एक छानपैकी दिलेला आहे सुरुवातीलाच, की त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हे असंच वापरलेलं असतं. कसं वापरलेलं असतं? टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत, त्यातून टर्बाईन फिरणार, त्याला जोडलेलं जनित्र फिरणार आणि जनित्र म्हणजे जनरेटर फिरला की विद्युत ऊर्जा तयार होणार. ही जी माहिती 4 टप्प्यात दिलेली आहे, ही 4 टप्प्यातली माहिती तुम्हाला इथं लिहायची 4 टप्प्यामध्ये. बांध दाखवलेत बघा ते. त्यानंतर हे सगळे ओघ तक्ते या पुस्तकात तुम्हाला आरामशीर सापडतात, काहीच अडचण नाही. त्यापैकी एक आहे औष्णिक विद्युत निर्मिती, एक आहे अणुविद्युत निर्मिती, एक आहे नैसर्गिक वायुविद्युत निर्मिती, एक आहे जलविद्युत ऊर्जा निर्मिती. हे मी पटापट पुढे जातोय कारण ऑलरेडी पुस्तकात हे सगळे ओघ तक्ते आहे असे दिलेले आहेत. पवन ऊर्जा निर्मिती, पर्यावरण स्नेही आणि पर्यावरण विरोधी विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये काय फरक आहे तोही तुम्हाला लिहायचा होता. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र, त्याचाही ओघ तक्ता दिलेला आहे पुस्तकात, त्यामुळे मी फारशी चर्चा करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण जर कुठलं असेल या विज्ञान भाग 2 मध्ये तर ते आहे 6वं प्रकरण. 6व्या प्रकरणाच्या सहाय्याने आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मार्क 40 पैकी मिळू शकतात जर आपण पूर्ण प्रकरणाचा नीट अभ्यास केलेला असला तर. इथं तुम्हाला 6व्या प्रकरणामध्ये असमपृष्ठरज्जू प्राण्यांची संघांची नावं लिहायला सांगितलेली आहेत. पुस्तकात बघून लिहा, कुठं आहेत ते दाखवणं माझं काम आहे, बघून लिहिणं हे तुमचं काम आहे. हे सगळे ओघ तक्ते होते आणि ऊर्जा निर्मिती तिथं दाखवलेली होती. यानंतर मात्र एका फार महत्त्वाच्या तक्त्यामध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे. इथला हा जो तक्ता आहे तो हा पहा, हा फार महत्त्वाचा आहे कारण या तक्त्यामधलेच अनेक प्रश्न येतात. आता जो प्रश्न आत्ता समोर तुमच्या दिसतोय, काय दिसतोय प्रश्न? असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे संघ कोणते? हे असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे हे संघ आहे. 10 नावं तुम्हाला लिहायची, आदिजीवपासून अर्धसमपृष्ठरज्जूपर्यंत ही 10 नावं पाठच असली पाहिजेत. त्यानंतर समपृष्ठरज्जू प्राण्यांचे 3 प्रकार, हे 3 प्रकार आहेत बघा. युरोकॉर्डेटा, सॅफेलोकॉर्डेटा, फर्टिब्रेटा. म्हणजे काय ते मराठीत पण त्यांनी पुढे लिहून दिलेलं होतं, ते पहा एकदा. मराठीतले नावं दाखवतो तुम्हाला. पुन्हा इकडे रिटर्न यावं लागणार आहे आपल्याला, पण आता हे तरी आधी अगोदर होते. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये एक आहे पृष्ठ समपृष्ठरज्जू, पुच्छ समपृष्ठरज्जू, यालाच कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी असं म्हणले. हा एक. हा इकडचा दुसरा शीर्ष समपृष्ठरज्जू आणि हा तिसरा पृष्ठवंशीय प्राणी. हे 3 तुम्हाला कुठं लिहायचे आहेत? इथं लिहायचे होते समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर व्हर्टिब्रेटाचे 6 प्रकार तुम्हाला लिहायचे. शेवटचा येतो त्याच्यामध्ये सस्तन प्राणी. पहा इथं दिलेत त्यांनी ते पुन्हा. पहिला चक्रमुखी, उभयचर, सरीसृप आणि शेवटी सस्तन. बाकी सगळे मी काय वाचून दाखवलेले नाहीत, तुम्ही तिथले बघून सगळे 6चे 6 प्रकार लिहा. नवीन प्राणी वर्गीकरणाचे आधारभूत मुद्दे कोणकोणते आहेत ते मुद्दे इथं आहेत. काय होतं, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना पुस्तकात नेमकं कुठं दिलेलं होतं हेच आठवत नाही, म्हणून मुद्दामून मी पुस्तक तुमच्यासमोर उघडून ठेवलेलं आहे. म्हणजे होतं का पुस्तकात असं काही काहींना प्रश्न पडतो अधूनमधून. पहा त्याच्यामधला हा जो आहे ना, ई स्तर, आद्य स्तर, जनन स्तर, हा ई आहे म्हणजे हा 5वा आहे.
त्याच्या अगोदर रचनात्मक संघटन ही पहिली पद्धत, वापरलेले आधारभूत मुद्दे. आता मी फार पुढे जात नाही, इथं तुम्हाला त्यांनी मुद्दे विचारलेले होते, इथंही मुद्दे विचारलेले आहेत. 5 मुद्दे तुम्हाला लिहायचे, त्यामुळे तुम्ही इथले बघून रचनात्मक संघटन, त्यानंतर शारीरिक सममिती, आद्य स्तर जनन स्तर, देहगुहा कशी आहे आणि पुढं खंडीभवन कशा प्रकारे होतं, भाग काय आहेत शरीराचे, या 5 प्रकारानुसार प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आधारभूत मुद्दे ते आहेत. सममितीबद्दलची काय माहिती आहे पुस्तकात बघून लिहू शकता. जनन स्तर 2 प्रकार आहेत, तेही बघून लिहा, आता मी दाखवलेले होते. संधिपाद प्राण्यांचे फायदे आणि तोटे शोधा, सापडतील नक्कीच. आणि हा एक प्रचंड महत्त्वाचा मुद्दा की संघ किंवा वर्गाचं नाव त्यांनी डावीकडे दिलेले आणि त्या त्या प्राण्यांची उदाहरणं जर आपल्याकडे असतील ना, तरी 2-3 मार्क पेपरमधले सहज मिळतात. कारण परीक्षेत या टाईपमध्ये उदाहरणं लिहिण्यासाठी एकतरी प्रश्न येतोच. किंबहुना टिपा लिहा म्हणलं तरी आपण उदाहरण लिहू शकतो, माहिती लिहा म्हणलं तरी उदाहरण लिहू शकतो. हा प्रश्न तेवढाच तोलामोलाचा महत्त्वाचा स्क्रीनवरती तुमच्या दिसतोय. खालील प्राणी ओळखून त्याला नावं द्यायची आहेत. स्पंज प्राणी आहे, त्याच्यात पाणी आत जातं कुठून बाहेर कुठून येतं, ते ऑस्क्युला वगैरे शब्द आहेत, ते थोडेसे बघून घ्या. प्रकरण 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्राच्या महत्त्वाच्या 2 शाखा ज्या आहेत त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथं लिहायची आहे. मी मुद्दामून थोडंसं हे पुढं घेऊन गेलो. आता प्रकरण पुढचं आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यात पुढं घेणं आणि गरजेचं आहे. त्याच्यामध्ये उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र असे 2 शाखा तुम्हाला लिहायच्यात. सूक्ष्मजीवशास्त्राची उत्पादनं पाहून लिहू शकता. वेगवेगळी विकारांची नावं, इथं 6 नावं तुम्हाला लिहिता येतील. जैनथॅन डिंकांचे उपयोग मागच्या वर्षीचे पेपरला आलेले होते. यावेळेला मग कदाचित पेय निर्मितीसाठी जे सूक्ष्मजीव विचारले जाऊ शकतात, सगळे दिलेले आहेत. आपण फक्त वापरले पाहिजेत एवढाच विषय शिल्लक राहतो. आपण हे सगळं पुस्तकाचा पुरेसा उपयोग करतो का, हा मोठा प्रश्न आहे. प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्सची नावं इथं सेंटरला जे लिहिलं आहे, प्रतिजैविक अँटीबायोटिक्स इंग्रजीमध्ये, त्याच्याऐवजी तुम्ही इथं शब्द कदाचित तो शब्द भाषांतर करायचा राहिलेला असू शकतो. म्हणून अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके, त्यांच्याबद्दल तुम्हाला इथं बाजूला नावं लिहायची आहेत. इंधन निर्मितीमध्ये कुठल्या प्रकारचे सूक्ष्मजीव वापरले जातात, प्रदूषण नियंत्रणामध्ये कोणते सूक्ष्मजीव वापरायचे आहेत, त्यांची सुद्धा भरपूर अवघड नावं तुम्हाला दिलेली आहेत. पेय निर्मितीमध्ये बघा काही नावं होती मगाची सगळी. त्यानंतर विकरांचीही नावं दिलेली आहेत. उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे आलेले आहेत. काहीच कमतरता काहीच नाही आहे, सगळं दिलं आहे. फक्त आपण आपल्या पद्धतीनं ते बघितलं का, लिहून काढलं का. इथं पहा, इथं काही नावं दिलेली आहेत. हे जे काही अल्किनोवरानिक्स, बॉर्क्युमेन्सिस, सुडोमोनास, त्यानंतर ह्या सगळ्यामध्ये प्रदूषण नष्ट करण्याची ताकद आहे. म्हणून यांना आपल्याला त्या प्रदूषण नियंत्रणासाठी वापरावं लागतं. सांडपाणी व्यवस्थापन, सूक्ष्मजीव प्रदूषण, हे सगळ्यांसाठी हे वापरलेले आहेत. 8व्या प्रकरणामध्ये पेशी विज्ञान. आज मी फारशी उत्तरं तुम्हाला लिहायला वेळ दिलेली नाही, कारण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. जर आपण हा लाईव्हचाच घेतला असतं तर तुम्हाला लगेच उत्तरं चॅटबॉक्समध्ये लिहिता आली असती. तुम्ही मात्र तुमच्या बाजूने हे सगळं व्यवस्थितपणे लिहून काढा. सगळं मूलपेशीचे उपयोग. स्टेम सेल आपण त्याला म्हणतो, ही मूलपेशी आहे. ह्या मूलपेशीचे उपयोग इथं दिलेले आहेत. या पेशी इतर सर्व पेशींना जन्म देतात, जखमा झाल्यास त्या बऱ्या करतात. याप्रमाणे ही मूळची पेशी आहे, पहिली पेशी आहे, तिचा उपयोग पुढं अनेक कारणांसाठी होऊ शकतो. मूलपेशींचे प्रकार आहेत ते लिहा. याप्रमाणे प्रश्न तुमच्यासमोर मी मांडतो आहे. फक्त प्रश्न मांडलेत, तुम्ही ते पॉज करायचे आहेत आणि लिहून काढायचे आहेत. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तयार केले जाऊ शकतात, ते परीक्षेत येऊ शकतात, हेही तेवढंच नक्की आहे. जैविक खतासाठी आपण कोणते सूक्ष्मजीव वापरतो त्यांची नावं इथं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. फळ प्रक्रिया, उद्योग, साठवण कोण करतं, ही जी काही व्यक्ती, अतिशय महत्त्वाच्या 2 व्यक्ती दाखवलेल्या आहेत,
त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम आहे. ह्या व्यक्ती कोण आहेत, त्यांनी कोणत्या प्रकारची क्रांती घडवून आणली, हे तुम्हाला शोधायचे पुस्तकात. फक्त मी तुम्हाला त्यांची चित्र एकदा दाखवतो. म्हणजे तुम्ही म्हणाल हे कुठं बघितले होते का आपण पुस्तकात, तर 100% बघितले होते. इथं आहेत बघा ते. पहा, इथं 2 नावं दिलेली आहेत. डॉक्टर नॉर्मन बोरलोग आणि डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी हरित क्रांती म्हणजेच ग्रीन रिव्होल्यूशनचा जो भाग आहे तो पूर्ण केलेला आहे. तेच फोटो या ठिकाणी आलेले होते. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक, हे घटकही तुम्हाला माहीत आहेत. थोडंसं पुस्तक तुम्ही जर चाळलं ना तर तुम्हाला ही सगळीच्या सगळी उत्तरं छानपैकी मिळणार आहेत. बघा, म्हणजे हा इथं दिलेला तक्ता पुस्तकातला सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आणि परीक्षेत येऊ शकणारा हा तक्ता सेमच आहे. म्हणजे तुम्हाला पुस्तकातले हे तक्ते पाहणं, लिहून काढणं, वाचन करणं, समजून घेणं महत्त्वाचं होतं. सामाजिक आरोग्यावर परिणाम भरपूर झाला. त्याच्यानंतर नंतरच्या प्रश्नांमध्ये धोक्यात आणणारे घटक, सायबर गुन्हे कशा प्रकारे होऊ शकतात, त्याचे वेगवेगळे प्रकार माहिती असल्यावर आपण त्यात फसू शकत नाही. सामाजिक आरोग्यासाठी मदत करणाऱ्या कोणकोणत्या संघटना आहेत, त्यांची वेगवेगळी नावं आणि त्या संघटना काय काय काम करतात ते सुद्धा या ठिकाणी त्यांची माहिती आपल्याला दिलेली होती. सायबर गुन्हे, त्यांचे ते प्रकार दिलेले आहेत. त्यानंतर ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं, सलाम मुंबई फाउंडेशन, तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ, त्याप्रमाणे अनेक अशा प्रकारच्या अशासकीय संस्था काम करत असतात. त्यांची माहिती दिलेली ती लिहून काढा. शब्दकोडं सोडवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. ते शब्द या ठिकाणी बघून लिहायचे. आपल्या वहीमध्ये हे असं आखून घ्यायचं, जसं इथं आखलेलं आहे तसं एक एक आकडा बघायचा, पुस्तकात त्याचा अर्थ बघायचा आणि खाली लिहायचा. खाद्यपदार्थ बनवण्याची कला म्हणजे पाककला असा तो शब्द या ठिकाणी येणार आहे. असे अनेक पद्धतीनं तुम्हाला हे लिहू शकता तुम्ही. इथं मात्र विविध घटकांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम हे लिहायचं होतं. त्याप्रमाणे तुम्ही ते लिहू शकता. बघा, म्हणजे प्रश्न आपल्या पुस्तकाशी सगळे निगडीत आहेत. आपण पुस्तक वापरलं पाहिजे हे नक्की. आपत्ती व्यवस्थापन शेवटचा प्रकार, त्यामध्ये आपत्तींचे वेगवेगळे प्रकार, मानवनिर्मित आपत्ती, जैविक आपत्ती, भूभौतिक आपत्ती, याचे सुद्धा प्रकार सगळे इथं दिलेले आहेत. काही चित्र पण दाखवलेले आहेत. हे सगळे प्रकार दिलेले आहेत. म्हणजे आता पुस्तकात जो काही तक्ता आपल्याला दिलेला आहे, औरंगाबादच्या लोकमत लायब्ररीमधला हाच तक्ता या ठिकाणी प्रश्न म्हणून विचारला जाऊ शकतो. आणि नंतर मग या आपत्तीचे काय परिणाम होतात, आपत्तींच्या वेगवेगळ्या अवस्था, टप्पे कोणते कोणते आहेत, आपत्ती व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्याची काय उद्दिष्ट आपण ठेवतो, आहे पहा पुस्तकात. बघून लिहिण्याचं काम तुमचे, प्रश्न तुम्हाला दाखवायचं काम माझं आहे. प्रथमोपचाराचे उद्दिष्ट काय आहेत, खालील चित्रांचे अर्थ समजावून घ्या आणि या काळात तुम्ही कोणती काळजी घ्याल अशी माहिती दिलेली आहे. याप्रमाणे तुम्ही हे पूर्ण करून घेऊ शकता. म्हणजे लाईव्ह तास न घेता आज आपण विद्यार्थ्यांसाठी त्यांना उपयोग व्हावा म्हणून कृतीयुक्त प्रश्न दाखवलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. विद्यार्थ्याने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तातडीने हे सगळे आपल्या वहीमध्ये शोधून उत्तरं लिहून काढायची आहेत. म्हणजे परीक्षेत उद्या आल्यानंतर आपल्याला ते लिहिता येऊ शकतील. या टाईपमध्ये प्रश्न येऊ शकतात. हे आत्तापर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं, आता ते माहीत झालेले आहे. आता तुम्हाला ते सोडवायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर बाजूला विज्ञान भाग 2बद्दल अजूनही अनेक व्हिडिओज तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसते, त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर एक सबस्क्राईब बटन आहे, त्याच्यामध्ये पण आहेत. तुम्ही तिथं जाऊन ते अनेक व्हिडिओज पाहू शकता. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेतच. धन्यवाद.